आणखीन एक महत्त्वाची बातमी पाहूया। जालन्यामध्ये धुळे सोलापूर महामार्गावरती मराठा आंदोलक आक्रमक झालेत। मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात आलेला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात। महत्त्वाची बातमी, जालन्यामध्ये पुन्हा एकदा धुळे सोलापूर महामार्गावरती मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आंदोलकांनी या मार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलंय आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत। आंदोलकांना रोखण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। जालन्यामध्ये धुळे सोलापूर महामार्गावरचा हा सगळा प्रकार आहे। लक्ष्मण सोळंके माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, आता या ठिकाणी नेमकं काय घडतंय? तृप्ती, आपण बघू शकतो की गेल्या 2 दिवसापासून मराठा वर्सेस ओबीसी आमने सामने असा या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण बघू शकतो काल ज्याप्रमाणे मराठा कार्यकर्त्यांना ओबीसी आंदोलनापासून जात असताना मारहाण झाली होती, त्याच प्रकारचे आज नांदेड मधले जे काही 16 वर्षाचे तरुण मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी येत असताना या 2 तरुणाला मारहाण करण्यात आलेली होती। त्यानंतर आता आपण बघू शकतो की या ठिकाणी मराठा समाज जो बाहेरून जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आलेला आहे तो आक्रमक झालेला आहे। कारण की कालच या ठिकाणी पाऊस झाल्यामुळे या मराठा समाजाच्या ज्या कार्यकर्त्यांच्या गाड्या आहे या इथं त्या कच्च्या रस्त्यावर फसत असल्यामुळे या मराठा कार्यकर्त्यांची मागणी आजही तीच आहे की त्या जो आंतरवाली सराटीला जाणारा मुख्य रस्ता आहे तो मोकळा करून देण्यात यावा। मात्र पोलिसांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिकेड करण्यात आलेली आहे। त्यामुळे हे मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी धुळे सोलापूर महामार्गावर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की दोन्ही बाजूला या ठिकाणी जवळपास 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच्या लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। आता घटनास्थळी मनोज जरांगे पाटील यांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून या आंदोलकाला या ठिकाणी हटवण्यात आलेलं आहे आणि आता मार्ग मोकळा करण्याला सुरुवात करण्यात आलेली आहे। तृप्ती, निश्चित लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।